नमस्कार. तर आज मस्त अशी प्रॉन्स बिर्याणी आणि प्रॉन्स कोलीवाडा बनवलेला आहे. तर मस्त अशी मोठीवाली कोळंबी घेतलेली आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि ती एकदम अशी साफ करून घ्यायची आहे, कशी तीही दाखवलेली आहे. तर बघा तुम्ही. आणि मेन म्हणजे कोळंबी साफ करण्याचं मुख्य कारण म्हणजे तो मधला जो काळा धागा असतो तो पूर्ण काढला पाहिजे. तर आता कोळंबी बिर्याणी बनवूया. इथे पाणी गरम करायला ठेवल्यात, त्याच्यात सगळे खडे मसाले घातलेले आहेत. तुम्हाला तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते. त्याच्यानंतर मी इथे कोथिंबीर, लिंबू घातलेला आहे आणि त्यानंतर थोडंसं तूप घातलेलं आहे, म्हणजे आपला भात छान मोकळा होईल. त्याच्यानंतर मीठ घातलेलं आहे. तर मस्त असं आपण पाणी बॉईल झाल्यानंतर अर्धा तास भिजत ठेवलेला बासमती तांदूळ टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण हा आपला भात 80%च शिजवायचा आहे. तर हा शिजून पण झालेला आहे, पटकन होतो कारण आपण तो. आणि त्याच्यानंतर इथे मी कोळंबी साफ करून घेतलेली आहे. त्यात लिंबाचा रस, मीठ, हळद हे मिक्स करून मॅरिनेशन करून ठेवूया अर्धा तास. त्याच्यानंतर इथे एक टोप घेतलेला आहे, टोपामध्ये तेल घातलेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यात कढीपत्ता घालून घेऊया. मस्त कढीपत्त्याचा स्वाद एक बिर्याणीला छान येतो. त्याच्यानंतर जिरं, हिंग आणि बारीक चिरलेला म्हणजे कांदा घातलेला आहे, तो छान असा परतून घेऊया ब्राऊन होईपर्यंत. त्याच्यानंतर थोडा वेळ झाकून ठेवा म्हणजे पटकन शिजेल तो. त्याच्यानंतर इथे आपला कांदा शिजलेला आहे, तर तुम्ही बघू शकता मस्त असा नरम झालेला आहे. इथे आलं लसूण मिरचीची पेस्ट आहे, ती घालते. त्याच्यानंतर टॅमॅटो पेस्ट आहे, तीही घालते. आणि मग तोही आपण 5 ते 7 मिनटं परतून घेऊया, म्हणजे टॅमॅटोही छान असं एकजीव होईल आणि जो आपण वाटण घातलं आहे तेही मस्त होईल. त्याच्यानंतर मीठ, लाल तिखट, आगरी मसाला आहे आमचा जो खूप तिखट असतो. त्याच्यानंतर धना पावडर, जिरा पावडर, बिर्याणी मसाला आणि किचन किंग मसाला मी घातलेला आहे. किचन किंग मसाल्याचा एक स्वाद मस्त येतो बिर्याणीला, त्याच्यामुळे कधीही बनवताना हे नक्की टाका. किचन किंग मसाला खूप छान वास येतो त्याला. तर त्याच्यानंतर हे मसाले छान आपण कांद्यात एकजीव करून घेऊया. तर बघा आणि किती मस्त अशी ती ग्रेव्ही झालेली आहे. त्याच्यानंतर आपण हा प्रॉन्स मॅरिनेशन करून ठेवलेला होता तो घालतोय. तर तेही आपण मसाल्यामध्ये एकजीव करून घेऊया आणि थोडासा पाणी घालूया वरून. तुम्हाला जर अजून लिंबू घालायचं असेल किंवा चिंचेचा कोकम घालायचं असेल तर घालू शकतात, कारण थोडीशी गोड असते कोळंबी त्याच्यामुळे. आणि आता हा लेअर बनवायचे असेल तर लेअर बनवा. माझ्याकडे मी लेअर नाही बनवत आहे. तर इथे शिजलेला भात घालूया आपण आणि दम देण्यासाठी त्याच्यावरती आपण तळलेला कांदा आहे तो घालूया मस्त असा. त्याच्यानंतर कोथिंबीर कापलेली आहे ती घालूया. पुदिना असेल तर पुदिनाही घालू शकता. आणि वरून मस्त एकदम तूप आणि आपल्याकडे फूड कलर आहेत रेड आणि ग्रीन, तर तेही आपण घालून घेऊया इथे. कारण एक बिर्याणीला वरून कलर हा असा टाकला तर खूप छान दिसतो. आणि मग झाकून आपण 15 ते 20 मिनटं करणार आहोत. त्याच्यानंतर आपण प्रॉन्स कोलीवाडा बनवतोय, त्याच्यासाठी आपण इथे प्रॉन्स घेतलेला आहे आणि त्याच्यात आला लसूण मिरचीची पेस्ट घातलेली आहे. ही शेजवान चटणी आहे, त्याच्यात थोडंसं सोया सॉस घातला आहे आणि मीठ घातलं आहे. तर हे आपण एकजीव करून घेऊया. त्याच्यानंतर कॉर्नफ्लावर 1 चमचा, मैदा 1 चमचा असं करून ते छान एक कोटिंग करून घेऊया आपण. तर तुम्ही बघू शकता मस्त असं कोटिंग. त्याच्यानंतर फूड कलर आहे तो घालायचा आहे, तोही घातला आहे. मस्त असं कोटिंग झालेला आहे. आता एक साईडला आपण ही बिर्याणी ही आपली मस्त दम देऊन झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर असा आलेला आहे. तर मस्त अशी व्यवस्थित झालेली आहे. तर हे बघा भातही मस्त मोकळा मोकळा होतो. त्याच्यानंतर आता कोळीवाडा बनवूया. तर तेलामध्ये मस्त कोळंब्या फ्राय करून घेऊया छान असा.
कुरकुरीत होतात, मस्त लागतात आणि कोळंबी असली म्हणजे खूपच मुलंही आवडीने खातात. जर का तुम्हाला प्रॉन्स बिर्याणीची आणि कोळीवाड्याची ऑर्डर द्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. वसई विरारमध्ये तुम्हाला ही घरगुती पद्धतीची बिर्याणी कोळीवाडा मिळून जाईल. तर मस्त असं झालेलं आहे.